तुमच्या घरच्यांना जर वाटत असेल ना की तुम्हाला स्वयंपाकच बनवा येत नाही, तर ही चमचमीत अशी पनीर भुर्जी त्यांना एकदा करून खाऊच घाला. तुमचे फॅन होतील ते होतील, पनीर भुर्जीचे सुद्धा फॅन होतील. एवढी भारी भुर्जी लागते बरं का. तर काय करायचंय, 2 टोमॅटो आणि एक मोठ्या साईजचा कांदा घ्यायचा. कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घ्यायचा. पॅन घ्यायचा, पॅन गरम झाला की त्यात तेल टाकायचं, नंतर जिरे टाकायचे, हिरवी मिरची कट करून टाकायची आणि कांदा टाकायचा. कांदा छान परतून घ्यायचा. आलं लसूण पेस्ट ह्याच्यात टाकून घ्यायची. नंतर टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकला की लाल सुक्या मिरच्या, मीठ टाकून घ्यायचं. एकदम छान असं शिजवून घ्यायचं. गॅस कमी करायचा. 1 चमचा दही टाकून घ्यायचं. लाल मिरची पावडर आणि पनीर मसाला थोडासा ह्याच्यात टाकून घ्यायचा. नंतर गरम मसाला आणि हळद टाकायची, धने पावडर, जिरे पावडर सगळं ह्याच्यात टाकून घ्यायचं. बेसिक मसाले, कोथिंबीर टाकून घेतली मी आणि थोडीशी फ्रेश क्रीम टाकली आणि तेल सुटेपर्यंत छान भाजून द्यायचं. तोपर्यंत ना पनीर खिसून घ्यायचं. पनीर खिसून झालं की ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं ह्याच्यात पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायची सुद्धा गरज नाही. थोडंसं पाणी टाकायचं. थोड्या अजून हिरव्या मिरची टाकून घ्यायची, कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त अशी चमचमीत पनीर भुर्जी